श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की मी आज गेलेले आहे अक्कलकोट या ठिकाणी. कारण अक्कलकोट या ठिकाणी माझी खूप दिवसांची इच्छा होती, तर तो योग आज पौर्णिमेला आलेला आहे. तर तिथे गेल्यानंतर प्रथमतः महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मला खूप असं म्हणजे खूप आनंद झाला की माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली आणि महाराजांनी ती करून घेतली माझ्याकडून. कारण महाराजांनी बोलवल्याशिवाय आपण कुठेच जाऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर हे बघा, जिथे अन्नछत्र असतं म्हणजे आपल्याला भक्तनिवास असतो त्या ठिकाणचं हे दृश्य आहे. तर महाराजांचं छान अशी रांगोळी काढलेली होती महाराजांची तिथे भक्तनिवासच्या समोरच अशा प्रकारे छान रांगोळी काढलेली होती. आणि तिथे खूप साऱ्या प्रकारचे म्हणजे पौर्णिमा पण होती आणि सुट्टीचा दिवस पण होता, त्यामुळे खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती. अगदी खूप म्हणजे खूपच गर्दी होती. दर्शनासाठी आम्हाला जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला दर्शनासाठी लागले, एवढी प्रचंड. आणि भरपूर ठिकाणाहून या ठिकाणी पालख्याही आलेल्या होत्या दर्शनासाठी. तर असं दृश्य दिसत आहे की यात्रा निवासचं म्हणजे बरेचसे लोक इथे खूप म्हणजे जवळजवळ पूर्ण रात्रभर आणि सकाळीही पूर्ण गर्दी होती. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसतच असेल की किती लोक होते. म्हणजे हे फक्त भक्तनिवास या ठिकाणचेच होते. आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे अन्नछत्र आहे, ह्या अन्नछत्रामधले हे फोटो आहे. तर तिथेही प्रचंड प्रमाणात अन्न जेवणासाठी आपल्याला खूप जेवण तर खूपच छान असतं, परंतु तिथे गर्दी खूप असते. अगदी लाईनमध्ये नंबर लावून आपल्याला जावं लागतं. म्हणजे आपण इतर दिवशी गेलं तर गर्दी नसती, परंतु पौर्णिमा, कार्तिक स्वामी दर्शन आणि सुट्ट्या पण होत्या आणि पालख्या पण बऱ्याच ठिकाणच्या येत होत्या, त्यामुळे खूप गर्दी, प्रचंड प्रमाणात गर्दी होती. आणि तिथेच महाराजांच्या समोरच आम्हाला जेवायला भेटलं, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. महाराजांनी आमच्याकडून सगळीही त्यांना जी पाहिजे ती सेवा करून घेतली आणि महाराजांची इच्छा होती म्हणूनच मी अक्कलकोटला गेले. तर मला खूप आनंद झाला ज्यावेळेस मला जायचं होतं त्यावेळेस. तर अशा प्रकारे अन्नछत्रामध्ये भरपूर आणि अगदी महाराजांच्या समोरच मी जेवायला बसले होते. नंतर कोल्हापूरचे जे लोक आलेले होते म्हणजे जे भक्त होते स्वामींचे, त्यांनी अशी छान प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अशी छान रांगोळी काढलेली होती. आणि खूप छान म्हणजे महाराज असे नौकेत बसलेले आहे आणि ते नौका विहार करताय अशा पद्धतीचं त्यांनी चित्र काढलेलं, रांगोळीचं चित्र काढलेलं होतं. आणि म्हणजे अगदी मनमोहक वाटत होतं. खूप भक्त त्या ठिकाणी येऊन ते बघत होते महाराजांची मूर्ती, परत महाराजांचं काढलेलं जे रांगोळी डेकोरेशन होतं तेही सर्वही. तर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये हे बघा खूप खूप म्हणजे अगदी खूप जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लाईन होती. इतकी मोठी लाईन होती, कारण रविवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे. तर आम्हाला म्हणजे आम्ही उन्हातच होतो तरी पण आम्ही लाईन, हे अशा प्रकारे पालख्या येत होत्या वाजत गाजत. तर रविवारमुळे भंडारा उधळत होत्या त्या. तर खूप गर्दी होती प्रचंड अगदी रोडनी. हे बघा अशा प्रकारे जाणारे येणारे आणि दर्शनासाठी रांग लांब होती. आणि पालखी आल्यानंतर पालखीमध्ये महाराज विराजमान झालेले होते आणि त्यांचं दर्शन आम्हाला साक्षात घ्यायला भेटलं, याचा खूप मोठा आनंद वाटत आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला अक्कलकोटला एक प्रकारचं वेगळंच फील येतं. म्हणजे अगदी महाराजांच्याच आपण कुशीत आल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण आपण त्यांच्या भूमीमध्ये गेलो. वटवृक्षाच्या खाली तिथं महाराज आहेत, तिथे आपण गेलेलो आहे, त्यामुळे आपल्याला अगदी असं त्यांच्या कुशीत गेल्यासारखं आपल्याला असा आनंद होत आहे. तर त्या पालखीचं आम्ही प्रत्यक्षात दर्शन घेतलं, महाराजांना अगदी समोरून बघितलं. तुम्हीही बघू शकता आणि महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही नक्कीच. ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला, जर तुम्ही गेलेले नसेल तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायला भेटेल. तर हे बघा अशा प्रकारे महाराजांचं पालखीमध्ये महाराज विराजमान झालेले आहे. हे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं विराजमान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सुख उपभोगायला भेटलं आम्हाला,
कारण प्रत्यक्षात महाराजांना बघणं हे खूप भाग्याचं असं आपण म्हणतो. तर ते सुख मलाही भेटलं महाराजांचं दर्शन घेताना. आणि त्यानंतर आम्ही खूप गर्दीमध्ये तिथे गेलो आणि नंतर गर्दीमध्ये लाईन उभा करून शेवटी महाराजांच्या मंदिराच्या एकदम जवळ आलो. तर तिथेही प्रचंड प्रमाणात गर्दी आणि दर्शनही खूप पटपट घ्यायला सांगत होते आम्हाला. म्हणजे सुट्टीचा दिवस तुम्ही जर जाणार असेल तर ऑड दिवस बघून जा, कारण सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते तिथे. तर अशा पद्धती हे वटवृक्ष आहे हे खूप मोठं, म्हणजे अगदी जीर्ण खूप मोठं आहे. त्याच्याच खाली एक विहीर आहे. तर विहिरीचं असं म्हणतात की त्यावेळेस ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं, परंतु महाराजांनी तिथे पाण्याचा थेंब टाकल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य झालेलं आहे असं म्हणतात. नंतर इथे बऱ्याच ठिकाणी महाराजांचं दर्शन, तिथं व्हिडिओ काढू देत नसल्यामुळे मी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर अशा पद्धतीने तिथे जे कुणाला नवस बोलायचं असेल किंवा ज्यांचा कुणाचं नवस असेल तर असे धागे बांधले जात होते तिथे. तर बऱ्याच लोकांनी त्यांच्या इच्छेसाठी हे धागे बांधलेले होते. हे खूप जुनं वटवृक्ष मंदिर आहे, त्यामुळेच तर या महाराजांच्या मंदिराला वटवृक्ष मंदिर असं म्हणतात. कारण वडाचं खूप मोठं, अगदी खूप जुनं हे झाड आहे आणि खूप दिवसांपासून अगदी टवटवीत आणि अगदी खूप असं भरगच्च असं झाड. बऱ्याच दिवस महाराजांचा काळ या ठिकाणी गेलेला आहे, त्यामुळे याला वटवृक्ष मंदिर असं म्हणतात. कारण महाराज तिथेच थांबायचे. त्यानंतर हे आहे की पंचमुखी जे रुद्राक्ष असतं, त्या पंचमुखी रुद्राक्षापासून हे मूर्ती, म्हणजे रुद्राक्षापासून एका कलाकाराने 40,000 रुद्राक्ष वापरून महाराजांची मूर्ती साकार केलेली आहे. तर ती खूप भाविकांचं मन मोहून घेत होती. खूप छान होती ती. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे यात फक्त 40,000 रुद्राक्ष वापरलेले आहे आणि त्याची ही मूर्ती महाराजांचा फेस बनवलेला आहे अशा प्रकारे. हे बघा इथे. तर ते खूप म्हणजे अगदी आपल्याला असं नवल वाटण्यासारखं आहे त्यामध्ये. खूप छान आहे ते. त्यानंतर महाराजांचं इथे एक मूर्ती आहे. म्हणजे महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी जे ड्रेस घातलेला होता तो अजूनपर्यंत तिथे ठेवलेला आहे आपल्याला बघण्यासाठी. तर तो असं जीर्ण होत चाललेला आहे, परंतु तो महाराजांचा अजूनपर्यंत ठेवलेला आहे तो ड्रेस. नंतर इथे महाराज विराजमान झालेले आहे. तेही तुम्ही महाराजांची मूर्ती बघू शकता. किती मोहक आणि एकदम असं आपल्याला मनाला छान वाटेल अशा पद्धतीची महाराजांची मूर्ती आहे. त्यांचे जे काही सेवक होते तेही या ठिकाणी होते. नंतर आम्ही गेलो, म्हणजे आम्ही कुठे गेलो तर महाराजांचे अति प्रिय भक्त म्हणजे चोळप्पाच्या वाड्यामध्ये गेलेलो होतो आम्ही. त्यानंतर म्हणजे महाराजांच्या मंदिरापासून थोडासा 20-25 मिनिटांचं आहे तो. पायी चालत गेलं तरी चालतं किंवा आपण ॲटो केली तरी चालते. अशा पद्धतीचं त्यांचा वाडाही बघितला आम्ही. जसं सिरियलमध्ये दाखवतात तसं सेम इथे वाडा जुना आहे. ते वाडाही बघितला आम्ही आणि त्यांचं मंदिरही बघितलं, जिथे चोळप्पा आणि महाराजांची समाधी स्थळ आहे. हे यांचे परमभक्त, चोळप्पा महाराजांचे परमभक्त आणि त्यांचं घर हे दिलेलं आहे. तर मी तो घराचा व्हिडिओ नाही काढला, परंतु चोळप्पाचे जिथे पादुका वगैरे सर्व आहेत त्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी. तर अशा पद्धतीने मी गेलेले आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ चांगला वाटला, महाराजांचं तुम्हाला दर्शन भेटलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच लिहा, विसरू नका. आणि तुम्हाला कधी योग आला तर तुम्ही जाऊ शकता महाराजांकडे. म्हणजे आपण स्वामी महाराजांकडे गेलं तर चोळप्पा त्यांचे भक्त आहे, त्यामुळे आपण तिथे जायला काहीच हरकत नाही, कारण सगळे आपल्याला बघण्यासारखं असतं तिथेही. तर त्यांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहे. आम्ही पादुकांचंही दर्शन घेतलेलं आहे, स्वामींचं, चोळप्पाचं. तर त्यांची विहीर पण अजून तशीच आहे. परत तेथील जे वाडा